नमस्ते मंडळी हो, खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण रानकेळीचं फक्त हे दाखवलेलं होतं, कवदर म्हणतात त्याला. तोपर्यंत त्याला पानं नव्हती फुटली. आत्ता चांगली पानं फुटले, ते आपण पाहणार आहोत. ह्या देखा मंडळी हो, याला सांगता रानकेळी कवदर. कवदर आपल्याला माहीतच आहे, पण इतर लोकांना माहिती नाही ना. केळीसारखंच असतं, त्या केळीसारखीच पानं येतात आणि बारीक बारीक केळं येतात. आता याला पुढच्या वर्षी तिला, या वर्षी नाही, बहुतेक जर तिसरा वर्ष झाला असेल ना, तर मग हेच वर्षी तर हे कोंबात आहे ना, हे पान आलं आहे तिथं कोंब मोठा फुटतो केळीसारखा. केळी कसा येतं त्या पद्धतीनं या ठिकाणी कोंब फुटतून त्याला केळं येतात. तसेच आमचं ड्रॅगन आहे ना, ड्रॅगन मागच्या वेळेस मग फुलं दाखवली ती. आता त्याला ड्रॅगन आली आहे पहा, दोन आली आहे ड्रॅगन. दोन फुलं होती, दोन ड्रॅगन आले आता. अशा पद्धतीनं या दोन महत्त्वाच्या आपल्या फळांचं आहे. ही रानकेळीचं समजा आपल्याला का हे खायचं झाला, केळी नाही तर त्याच्या आधीच जर कोंब आला आणि तो कवळा कोंब खाला ना, लय भारी काकडीसारखा लागत. त्याला काकडीसारखं काप घालायचा आणि खायचं, एकदम मस्त लागत. अशा प्रकारे ही त्याला काला असं सांगता, काला. त्या कवदाराचं जे कोंब येतो ना, त्याला काला सांगतात. आणि त्या कवळा असताना खाला का काकडीसारखा मस्तपैकी खायला लागत. आणि जर निबरून द्यायचा त्याला, जर केळी येऊ द्यायची होती तर तसाच राहू द्यायचा. अशा पद्धतीने रान केळी आहे. मग रानातून छोटा कंद आणलं तर बारीक बाळा, आणि त्यांची ह्या असणारी झाले आहेत, तीन आहेत. हे टॅक तिकडं बांधावं एक आणि खाली एक बांधावं आहे. 5 आहेत आपल्याकडं. यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स करा, आणि शेअर करा विसरू नका. धन्यवाद.